9 इंच काय ते छाती छाती गळा किती आहे? 6.5 6.5 मागचा गळा 9 इंच हम्म 33 उंची 12.5 आहे बघा 12.5 12.5 उंचीचा ब्लाऊज आहे 6.25 6.25 इंच बाही आहे हे? दंड आहे 13 13 दंड आहे ही अशी माप आहेत बघा ब्लाऊजची उंची 12.5 36 इंच छातीचं ब्लाऊज आपण कटिंग करणार आहे कंबर 33 आहे चला तर कटिंग बघूया आपण ब्लाऊजची उंची म्हणजे पाठीमागचा भाग हा पाठीमागचा भाग 12.5 अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडे किती 13 13 13 इंच ठेवायचं तेरा इंच ठेवून बरोबर अशी रेष मारून घ्यायची 36 36 चौथा भाग नाही 36 काय छाती छाती 36 9 इंच त्याचा किती घ्यायचा चौथा भाग 36चा चौथा भाग घ्यायचा मग किती येणार 36च्या 9 इंच आणि एक्स्ट्रा अधिक 1.5 इंच अधिक 1.5 इंच म्हणजे छातीचा एक्स्ट्रा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं घ्यायचं 33 कंबर 33 आहे 8.25 चौथा भाग 36चा चौथा भाग 8.25 8.25 आणि जादा अधिक 1 इंच इथे 1 इंच ठेवायचं पाठीमाग डाचच आणि इथं 1.5 इंच आणि पुढं 1.5 इंच हा म्हणजे हे आपण जी डाच मारतो खाली त्याच्यासाठी 1 इंच आणि हे 1.5 इंच आणि ही रेष मारून घ्यायची अशी 1.5 इंचाच एक्स्ट्रा 1.5 इंच घातलेलं ते 1.5 इंचाला 1.5 इंच बरोबर घ्यायचं आणि जे आपण याच हे ज माप घेतलेलं छातीचं तिथून हे खाली ही रेष घ्यायची आता काय शोल्डर किती आहे 5.5 इंच 5.5 इंच ती कशी टाकायची खरं 5.5 हे आहे त्यात जर खोल गळा जर असला तर 5.5 टाकायचं म्हणजे खोल गळ्यावर असते ते गळा खोल असला तर 5.5 इंच आणि गळा बारका असला तर जास्त टाकायचं 5.5 6 5.5 पावणे 6 म्हणजे 5.25 टाकायची दंड आहे 13 दंड आहे मग काकुली घ्यायची काय ती काकुली थांबा दिसना 13 दंड आहे 13 7 इंच घ्यायची काकुली काकुली कशी घेतला सा ती अर्धा इंच जे 6.5 हे होते आणि अर्धा इंच चढ काकुली शोल्डर पासून इथे टाकला सा ना 7 इंच म्हणजे जे आपल्या छातीच माप होतं तिथपर्यंत 7 इंच आता ते आणि ते जोडायचं याचा निम्मा भाग करायचा 4 इंच आले कशाचा शोल्डर आणि काकुली मध्ये निम्मा भाग 4.5 2 वरती घ्यायची याला दिसणार या दोन्हीचा निम्मा भाग घ्यायचा इथून 1.5 इंच कटोरीसाठी काय ते काकुलीसाठी म्हणजे इथून 1.5 इंच तो आकार काढायचा तसा गोलाकार द्यायचा बघा असा आणि ते आता कट करून घ्यायचं सगळं हे कस्टमरचं ब्लाउज होतं
आता आपण ते म्हणजे जोड पेपर होता ते सुट्ट करून घ्यायचं आणि तिथे छाट मारून घ्यायचा. अशा पद्धतीने छाट मारून घ्यायचा आणि एक भाग वेगळा करायचा हा आणि तो भाग वेगळा करायचा. शिव पाठीमागचा भाग आहे काय? पुढच्या भागाला असा आकार द्यायचा काकोलीला. पुढच्या भागाला त्याने आकार दिलेला आहे बघा असा आणि पाठीमागच्या भागाला आकार दिलेला नाहीये. आता गळा किती घेतलायचा? 2.5 इंच. 2.5 इंच घ्यायचा आणि किती गळा आहे आता त्यांचा पुढचा? 6.5 इंच आहे. 6 इंच. 6.5 आहे ना? कसा आहे? 6.5. हा 6.5 इंच. आता ही आणि ही रेष जोडून घ्यायची आणि तिथनं आता 6.5 बरोबर टाकून घ्यायचं. गळ्याला एक्स्ट्रा टाकायचं नाही, तेवढंच टाकायचं. आणि पुढचा गळा काय गोलच असतोय. हे कटोरी ब्लाउज आहे. हे पहा असा आकार आले. कटोरी काढायचं ना 1.5 इंच 1.25 इंच वर. आता गळ्यापासून 1.25 इंच. 1.25 इंच काढून 2.5 इंच खालनं 2.5 इंच घ्यायचं. पट्टी क्रॉस पट्टी जी असते ब्लाउजची ती 2.5 इंच आणि ते आता रेष मारून घ्यायची म्हणजे जोडून घ्यायचं ते. ते कटोरी काढणार ना? किती कटोरे? 5.5. 5.5 इंच आहे. मग मग किती घेतला असा तुम्ही? इथं 5.5. 5.5. 5.5च घ्यायचं. हा आणि मार्किंग घेतो मध्य सेंटर करा. कशाचं मध्य सेंटर काढायचा? काढायला ह्या दोन्हीचा मध्य सेंटर काढायचा आणि ह्याला ही जॉईंट. हा तिथनं आपण घेतलेलं ते 1.25 इंच. कट करायचं. ही खालची पट्टी झाली. त्यानंतर ही कटोरी झाली. त्यानंतर ही लहान कटोरी. ही लहान कटोरी आहे. त्यात 1 इंच उडवायचं. क्रॉस कट करायचं. 1 इंच वर घ्यायचं आणि क्रॉस रेष मारायची आणि ते कटिंग करून घ्यायचं. दाखवा सरळ खाली करा. ही लहान कटोरी मोठी कटोरी काढायची. त्याच्यानुसार मोठी कटोरी काढायची. लहान कटोरी अशी ठेवायची. रेष मारून घेतलाय त्याने बरोबर मधोमध. त्याच्यावर काहीतरी वज्ज ठेवला तरी तुम्ही चालेल म्हणजे हलणार नाही. किती घेतला? 1.5 इंच वर. 1.5 इंच वर. 1.5 इंच खाली. 1.5 इंच खाली. वर 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच. आणि इथं कोपऱ्यात कसं घ्यायलाय? 1 इंच खाली. इथं कोपऱ्यात खाली 1 इंच. आणि ते बरोबर मधोमध इथं जोडायचं काय? सरळ रेष मारून घ्यायची. आणि याला क्रॉस मध्ये रेष मारायची.
हा पावणे पावणे 3 हम्म. अधिक 1.5 इंच. 2.25 काय घेतलाच आहे तुम्ही? हे कटोरीचं मार्किंग आहे. 5.5 समजा मग मोठी कटोरी असेल तर 3 करायची, मग वाढवायची. आता अजून तरी वाढवायचं. आता तुम्ही 2.25 घेतलाय सा. 2.25 घेतलं. हम्म. 2.25 अधिक 1.5 इंच हा किती झालं? 2.25. 4.25. हा हा 4.25 ला रेष मारायची. इकडून 4.25 ला रेष. तिकडे पण 4.25. हा रेष मारायची. ह्याला गोल आकार द्यायचा असं कशाला? कटोरीचा. हम्म. असं बरोबर तिकडं क्रॉस मध्ये यायला गोल पाहिजे, आकार. जोडायला पाहिजे ते. पण असून गोल आकार. आणि ह्याला ते रेष मारायची. 1.5 इंच सोडलं पुढे एक्स्ट्रा. हम्म. हम्म. ह्याला कटिंग करायचं. ती लहान कटोरी आता काय उपयोगाची नाही का? आता ही मेन कटोरी आहे. असं ठेवून बघायचं त्याला ते व्यवस्थित मॅच होतंय काय. हा बरोबर मॅच होतंय ते. त्या रेषेला बरोबर ते जुळतंय. असं फिरवून बघायचं, बरोबर मॅच होतंय. आता आपण ते कटिंग करून घ्यायचं. एक इंच वर घ्यायचं. कुठनं? हा 1.25 इंच घेतलं तरी चालतं. 1.25 इंच घ्यायचं. हम्म. इथून 1.5 इंच वर घ्यायचं. 2.25 आलं काही हम्म. शिलाई मार्जिन सगळं आलं. आणि इथून असं तिरकं जरा घ्यायचं. खाली खाली जरा इथून फोडायचं. कशासाठी ते? हे अडकू त्या बरोबर त्यात. क्रॉस केलं. इथून ह्याचा 1.5 इंच. खाली करा. 1 मिनिट. हे जे आहे इथून असं, नाहीतर इथून जर कट केलं असतं इथं असं हे झालं असतं. शिलाई मार्जिन सापडलं असतं. हे जरा खाली घ्यायचं. खाली घेतलं की ते बरोबर येत. म्हणजे मधली जी डाच असते त्याच्यासाठी. इथून 2.5 इंच घ्यायचं. डाच डाच म्हणजे जास्त पण वर घ्यायची नाही बघा. वर घेतली, हे आता 2.5 ला घेतलं की नाही, शिलाई मार्जिन करून इथं बरोबर जास्त येते. तुमची शिलाई येणार. म्हणजे 3 पर्यंत येते. हा 3 पर्यंत यायचं असलं तर एक अर्धा जरासं खाली घ्यायला लागणार. म्हणजे जास्त वर घ्यायची का नाही ती? वर घ्यायचं नाही. वर घेतलं की आणि वर जाते आपण ते त्या. म्हणजे 2.5 2.25 एवढं तुम्ही डाचची मार्किंग करू शकता. कुठे खाली ठेवा. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होते बघा. किती इंचाची कटोरी आहे? 5.5 इंच. 5.5 इंचाची कटोरी आहे. 5.5 इंच आहे.
5.5 इंचाचे कटोरे कट करणार ना ते मधला भाग हे असं येणार. हा. हे असं येणार हो. आणि इथून असं खालची पट्टी येते. ते खाली क्रॉस पट्टी त्यात हे असं कट करायचं. म्हणजे असेल झाली आपली कटोर तयार. आता राहिलं फक्त आपली बाही आणि पाठीमागचा गळा काढायचा आहे. तर 2 इंच कमी घ्यायची, 2 दोरी कमी घ्यायची. पेपर कॅनव्हास लावणार असेल तर 2 दोरी कमी घ्यायचं हा आणि लावणार नसेल तर बरोबर घ्यायचं 2.5 इंच जाडी. आणि पेपर कॅनव्हास लावणार असेल तर 2 इंच. 2 इंच 2.25 इंच घ्यायचं. हा म्हणजे कॅनव्हास लावून गळा करणार असलं तर 2.25 इंच घ्यायचं आणि जर तुम्ही गोट मारणार असला तर 2.5 इंच घ्यायचं. 2.5 घ्यायचं. हा आता वर 2.25 खाली 2.25 घेतलासा ना. आणि वर खाली 2.25 घेतलं. खाली 2.25 हा म्हणजे तिरकं यायला पाहिजे. वर 2.25 आणि खाली 2.25 घेतलेला आहे बघा. गळा 9 इंच आहे. 9 इंच गळा आहे. असा तुम्हाला जो आकार पाहिजे आहे गळ्याचा त्यानुसार तुम्ही आकार द्यायचा आहे. आता इथं गोलच गळा पाहिजे आहे त्यांना. हा आपला झाला पाठीमागचा भाग. हा पाठीमागचा भाग काय ते हे कंबर 1 इंच डाग चाटणं आणि ही 1.5 इंच. हा इथून मध्ये सेंटर काढायचं 4.25 डाचसाठी. डाच. इथनं आपली जी पाठीमागची डाच येते ती इथे बघा. किती इंच? 4 इंच टाकलं तर चालतंय. 4 इंच डाच मारायची. 3.5 4 इंच डाच मारला तरी चालते. ब्लाऊजच्या उंचीवर डाच राहणार लक्षात ठेवा. 1 इंच. हे किती घेतला तुम्ही? अर्धा इंच का? अर्धा इंच. अर्धा इंच घेऊन अशी डाच येते बघा. तर राहिली आपली बाही. तुम्हाला कोणत्या म्हणजे किती बाही आहे? 6 इंच. 6 इंचाची बाही आपण कट करतोय. 1.25 इंच खाली टाकायचं. खालनं 1.25 इंच घेतले बघा त्यांनी आणि डायरेक्ट रेश मारून घेतले. किती? 6.5 बाही. हा बाही 6 इंच आहे. 2-3 दोरी एक्स्ट्रा. हा अर्धा इंच. म्हणजे जेवढी बाहीची उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा टाकायचं. आणि तिथून किती घ्यायचंय? 3.5. काकुली 3.5 इंच घ्यायची आहे. तसंच पुढं पण घ्यायची आणि रेश मारायची. काकुली आहे 7. हा 7 ला 7 टाकायचं. काकुली 7 इंच आहे तर 7 किती आहे? 13 आहे काय? काय 14 आहे? ते नाही, हे काकुली आपण टाकलेलो असतोय. हा हा 4 ला 4 जोडायचं. 7 ला 7 इंच. टाकायचं. हा मग अशा आपण कटिंग मध्ये 7 टाकले तर 7 ला 7 आणि एक्स्ट्रा 1.5 इंच. एक्स्ट्रा 1.5 इंच आणि इथून 1 इंच. ते कशासाठी? काकुली काढायचं. हा 1.5 इंच रेश मारायची. म्हणजे इथून आणि परत 1.5 इंच घेतला तुम्ही आणि पुढे आणि 1.5 इंच रेश मारायची आणि ही अशी आडवी रेश मारायची. काय करायचं? बाही अशी याला टाकायची. काय छाटला जुळला पाहिजे. त्या मधल्या छाटला जुळलं पाहिजे. 7 इंचाला. 7 इंचाला जुळलं पाहिजे ते. हे 1.5 इंच आहे कटिंगला. 1.5 इंचला ही बाही. अशी बाही आपली कटिंग लागली आणि इथे छाट मारून घ्यायचा.
म्हणजे तुम्हाला मध्य सेंटर त्या बाहीचा मिळतोय. आणि हा जो कट करतायत हा पुढील भाग आहे. पुढील भागाला जरासं खोलून आकार द्यावा लागतो, नाहीतर मग पुढं फुग येते आणि चुन्या पडतात बघा. रिंकल पडतात. हा, रिंकल पडतात. ते पडू नये म्हणून त्याच्यासाठी तसं गोलाकार आकार द्यावा लागतो. आणि हा पाठीमागचा भाग आहे. पाठीमागच्या भागाला पण खोलायचं, पण एवढं नाही, पुढच्या भागाला जास्त खोलावं लागतं. छाट मारायचं आणि बरोबर तिथं मध्ये छाट मारायचा. छाटला छाट जुळला पाहिजे. छाटला छाट व्यवस्थित जुळला पाहिजे. खाली ठेवा. अशा पद्धतीने बाहीचा आकार आहे बघा. अशी आपली बाही किती इंचाची? 6.25 इंचाची. 6.25 इंचाची बाही आहे. आता आपण खालची क्रॉस पट्टी काढायची आहे. पाठीमागचा क्रॉस पट्टीसाठी पाठीमागचा फ्रंट घ्यायचा आणि कट करून घ्यायचं. काय करायचं, 2.5 इंच आपण घेतलेलं. क्रॉस पट्टीला 3 इंच घ्यायचं. 3 इंच घ्यायचं. आणि अर्धा इंच चढ. 2.5 आणि अर्धा इंच चढ. आणि तिकडं 3 इंच. तेवढं बी तेवढंच. म्हणजे दोन्हीकडे समानच घ्यायचं. पहिला रेष मारून घ्यायचं आणि अशी रेष मारून घ्यायची. जी कटोरीची हे आहे ही बाजू, हा, त्याला मगाशी आपण इथून 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, ते 1 इंच एक्स्ट्रा इथे घ्यायचं. हा, त्याच्यावर 1 इंच घ्यायचं. पण कुठे आपण 3.5 ला इथं 3.25 ला मार्किंग करायचं. हा, आणि क्रॉस टाकायचा असं. आणि ते कट करून घ्यायचे. आली ही जी बाजू क्रॉस पट्टी क्रॉस मध्ये येते. हा मागील फ्रंट झाला. कटोरीचा फ्रंट. हा कटोरीचा फ्रंट झाला. आणि कटोरी तिथं वाटत ही राहिली कटोरीची. हा, ही कटोरी. क्रॉस पट्टी, क्रॉस पट्टी, ही क्रॉस पट्टी. क्रॉस पट्टी. आणि ही बाही. आणि ही झाली बाही. अशा पद्धतीने आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे. किती कंबर आहे? 33 इंच कंबरचं हे कटिंग आहे बघा. आणि तुम्हाला म्हणजे किती कंबरचं कटिंग पाहिजे आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. असे कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा. ट्रायल साठी हा व्हिडिओ टाकत आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर असे कटिंगचे व्हिडिओ जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलवर तुम्हाला ते बघायला मिळतील.